इथून पुढचा प्रवास प्रत्येक पाऊल हे यशाकडे जाणारे आहे. तर माझे प्रयत्न आणि माझ्या प्रयत्नांबरोबर तुमची साथ. तर चला हा पण टप्पा आपण सोबतीने पार करूया. नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पुन्हा एकदा मी अशी रेडी झाली आहे आणि चालले आहे जरा बाहेर. तर मला 11 वाजता जायचं होतं, तर इथेच मला 11:30 वाजलेले आहेत. घरातली पण कामे भरपूर पडलेली आहे. श्रीमयीची आंघोळ वगैरे झालं आहे आणि बसला आहे. तर त्याला मी घरीच ठेवून जाणार आहे. त्याचे पप्पा झोपलेले आहेत ड्युटीवरून येऊन. तर मी आता चालले आहे बाहेर आणि कशासाठी चालले आहे ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर बाय बाय, भेटू. आता रिक्षाने जायचं आहे किंवा पायी पण जावं लागेल. तर चला बाय. तर बाहेर एवढं ऊन होतं ना, तर असं वाटत होतं जाऊ का नको, पण काम गरजेचं होतं त्यामुळे जावंच लागणार. मग आपण आधी चेहरा बांधून घेतला आणि गॉगल वगैरे पण घातला बरं का, आणि गेले रिक्षानं. रिक्षा भेटला मला. आता तिथं पोचल्यानंतर एवढ्या पायऱ्या चढायच्या होत्या आणि तिकडनं मी ज्यावेळेस येते ना, म्हणजे दर महिन्याला मला जावं लागतं, आणि ज्यावेळेस येते तेव्हा माझ्या दुसऱ्या दिवशी पाय जाम झालेले असतात, कारण ह्या पायऱ्या डेंजर आहे. तर मी गेले होते, बचत गटाचं आमचं ऑफिस आहे, तर तिकडे गेले होते. तर तिथे माझं काम होतं, तर ते काम झालं. पुन्हा बँकेत गेले आणि मग नंतर आले मी घरी. आता घरी आल्यानंतर माझ्या डोक्याला वेगळाच ताप होता, कारण स्वयंपाक वगैरे जस्ट आले घरी आणि आता स्वयंपाक करायचा आहे. तर कुकर लावला आहे, मटकी तवा ठेवला आहे भाकरीसाठी. आता स्वयंपाक करण्याचा कॉल आलेला आहे. तर त्यांचा फेशियल किंवा डिटॅन करायचं आहे, आयब्रो. तर त्यांचं उद्या लग्न आहे, आजच त्यांना फेशियल वगैरे करायचं आहे. तर भाकरी वगैरे करते, जेवण करते आणि जाते दुकानावरती. तर मला भाकरी फक्त 2च करायच्या होत्या, कारण आता उन्हाळ्यामुळे जास्त काही जेवण करत नाही. आणि ह्या आठवड्यात मी ज्वारी दळून आणली, त्यामुळे ज्वारीची भाकर लवकर संपत नाही. 2 भाकरी आणि मटकीचं पातळ थोडीशी म्हणजे लपथपीत केली होती थोडीशी मटकी. तर भाकरी करून घ्यायच्या होत्या. आणि काय झालं माहिती आहे का, क्लायंटचा कॉल मला तिकडे होते तेव्हाच आला होता. तर मग घरी आल्याच्यानंतर मी असं पटपट स्वयंपाक करून घेतला होता, कारण लगेच जायचं होतं. पण नंतर त्यांच्याकडे पण छोटं बाळ असल्यामुळे त्या पण लेटच आल्या. मिस्टर आहेत ना, ड्युटीवरून येऊन झोपले होते, तर त्यांना पण उठवायचं होतं जेवणासाठी. त्यांना पण भूक लागली असेल, कारण 1 वाजत आले होते. तर पटपट मी अशा भाकरी वगैरे करून घेतल्या, पापड वगैरे तळले. नंतर आम्ही जेवण केलं आणि जे क्लायंट यायचं होतं ना, ते लेटच आलं. ते एक बरं झालं. जेवण केल्याच्यानंतर मला थोडा आराम करायला भेटला आणि नंतर त्यांचा कॉल आला. तर माझं जे काम अपुरं राहिलेलं ते मिस्टरांना उठून मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन तो चेक बँकेमध्ये टाका. तर ते गेले बँकेत चेक टाकायला आणि इकडे ते क्लायंट आलं. तर माझं पूर्ण गोंधळ झाला आणि श्रीमय पण झोपला होता, कारण त्याला घरात एकट्याला सोडून जाता येणार. स्विनल तर 2-3 दिवस झालं गेली आहे सुट्ट्यांसाठी. आणि व्हिडिओ मोठा आहे, तर कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. पुढे जाऊन पार्लरमध्ये मी काय काय केलं ते पण आहे, तर पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि खरंच खूप छान प्रतिसाद तुमचा मिळतो आहे व्हिडिओला. खूप छान कमेंट्स पण येत आहेत, त्यामुळे अजूनच असं वाटतं की रोज रोज व्हिडिओ बनवावेत. छान छान व्हिडिओ बनवून छान छान अपलोड करावात तुमच्यासाठी. खूप मस्त अशा कमेंट येतात. आणि महाराष्ट्रातूनच नाही तर पटना वगैरेकडून पण आता काही रेसिपीजवाल्या दीदी आहेत, त्या पण आपल्या व्हिडिओ पाहत आहेत. तर खरंच खूप छान वाटतं. तर भाकर शेकत होती तोपर्यंत मी किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला. भांडे वगैरे बेसिनमध्ये टाकले आणि नंतर एक जरा 15-20 मिनटं आराम केल्याच्या नंतर मग मी पुन्हा भांडे वगैरे घासली. तर असा काहीसा धावपळीचा दिवस हा दुपारपर्यंतचा असा होता. आणि दुपारनंतरचा तर डेंजर होता, म्हणजे खूप कामे होती बरं का मला. आणि सीझन चालू आहे आणि काही बायकांना कसं गावाकडं पण जायचं आहे, त्याच्यामुळे ते आधीच इकडे पार्लरमध्ये येऊन जातात, कारण गावाकडं त्यात दुसऱ्या पार्लरवालीकडे जात नाही, म्हणजे असं असतं काहींचं. तर त्या येऊन आपलं सगळं व्यवस्थित हे करून जात असतात. तर तसंच दोन क्लायंट ज्या होत्या त्या तशाच होत्या.
पुण्यामध्ये मी ना थोडेसे पापड पण तळले. श्रीमय जरा खातो स्नॅक्स म्हणून. आता बाहेरचे खाऊस्तवर घरी तळलेले चांगले, मग थोडेसे असे पापड तळले. आणि जे वर्षश्राद्धाच्या वेळेस ते छोटे पापड आणले होते ना, ते काही होते वेपर्ससारखे, ते पण तळले. आणि हे 2-3 पापड आहेत. हे लसुणी पापड आहे, खूप छान आहे. इकडे आले आहे मी आत्ता दुकानावरती. किती 4 वाजले आहेत आत्ता. आणि दुपारी जे क्लायंट यायचं होतं ते आत्ता येणार आहे. तर बरं झालं उलट मलाच, कारण तिकडनं आल्यावर जेवण वगैरे केलं, जरा वेळ आराम केला. आणि असं आहे पार्लर आपलं छोटंसं. इकडेच लावले. ही मशीन एक आहे. प्रोडक्ट पण आहेत आपले डॉक्टर रशलचे आहेत, रिअल अरोमा. आणि हे युब्रीचं पपायाचं फेशियल किट आहे. हे सगळं हेअर स्पाचं वगैरे. आणि हे आहे आपल्या पार्लरचं कार्ड. तर त्या डिटेन ज्यांना करायचं होतं त्या क्लायंट येऊन गेल्या. आणि त्यांच्यानंतर हे ना मी एका साडीला पिको करून घेतला. फॉल लावत होते आणि हातशिलाई करायची. तर 1-2 कस्टमर आले ॲब्रोजसाठी, तर मग त्यांचे ॲब्रो केले. आणि सगळ्यात लास्टला ह्या ताई आल्या. आता ह्यांचं तर असं हे होतं, म्हणजे पूर्ण पॅकेजसारखंच होतं त्यांचं. तर त्यांचा ॲब्रोज करायचे होते, प्लस त्यांचं हँड पॉलिशिंग करायचं होतं, क्लीनअप करायचं होतं, हेअर स्पा करायचा होता, हेअर कट करायचं होतं. आणि मध्ये इकडे आपले कानातले वगैरेंसाठी पण खूप कस्टमर येत होते. तर तो सगळा पसारा पडलेला. आता माझी साडी फॉल लावायची मी अर्धीच ठेवली होती आणि बाकी सगळे क्लायंट केले. आता पार्लरमध्ये एवढा पसारा पडला होता. मिस्टर पण आले होते जरा वेळ, आणि मला भूक लागली होती, त्याच्यामुळे ते मला नारळाचं पाणी घेऊन आले होते. मी तेवढं नारळाचं पाणी पिले. 7:30-7:45 वाजता नारळाचं पाणी पिले, नाही तर मला खूप चक्कर यायला लागली होती. कारण मी घरून जाताना चहा फक्त पिऊन गेले होते. मला कसं रोज 4 वाजता चहाबरोबर काहीतरी खायची सवय. तर मी काही नाही, फक्त चहाच पिऊन गेले ना, त्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायला लागले. मग मिस्टर आले. आणि ह्या अशा सुंदर नथा पण आहेत बरं का पार्लरमध्ये. कधी ना अशी जास्त गर्दी झाली ना, मिस्टरांना मी फक्त असं बसायला बोलवते. एवढी सगळी कामे माझी पार्लरमध्ये झाले. पसारा पण मी हातासरशी थोडा आवरून घेत होते. नंतर घरी आले. कधीच आंघोळ न करणारे पार्लरवरून आल्यावरती मी आज पहिली आंघोळ केली, कारण मला खूप असं गरम झालं होतं. आता आल्याच्यानंतर मला दिवाबत्ती पण करायचा होता. तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि लावते आता. आणि किती वाजले तुम्हाला दाखवते मी. 9 वाजलेले आहेत आणि आत्ता मी लावते दिवाबत्ती. तर रोज व्हिडिओच्या स्टार्टिंगला दिवाबत्ती असते. माझं देवपूजा आज एंडला आहे. नंतर चपात्या वगैरे केल्या. आणि मिस्टरांनी ना भाजी आणली होती, लसुणी पनीर भाजी. तर ती भाजी आणि मला भूक लागली होती, तर असं मी मध्ये खात होते. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू